रामकृष्ण हरी मंडळी, मी आपला डी एन साबळे, स्वागत प्रॉपर्टी ठाणे पश्चिम। खरं तर मी आज परत एक चांगला आणि मस्त रेटमध्ये असणारा फ्लॅट आहे, जो एखादी व्यक्ती आहे बाबा 1 BHK आहे, जागा कमी पडते, आता 2 BHK छोटा, बजेट छोटं, सगळ्या गोष्टींचं ॲडजस्टमेंट करायचं आहे आणि चांगलं व्यवस्थित जागा पण मोकळी झाकळी पाहिजे। तर मला असं वाटतं त्यासाठीच हा एक फ्लॅट आहे। एव्हरेस्टवर्ल्ड नावाचं कॉम्प्लेक्स आहे। त्या एव्हरेस्टवर्ल्ड नावाच्या कॉम्प्लेक्समध्ये लॅव्हेंडर आणि ॲस्पिन हे साधारणतः 12 ते 13 वर्ष जुनी बिल्डिंग असणार आहे। त्याच्याच मध्ये साधारणतः 570 कार्पेटचा हा 2 BHK फ्लॅट आहे। जर तो फ्लॅट हा ग्राउंड प्लस तसं बघितलं तर 26 माळ्याची बिल्डिंग आहे। आपला मिडल फ्लोअरलाच एक फ्लॅट असणार आहे, ज्याचा कार्पेट मी तुम्हाला सांगितलं 570 कार्पेट असेल। त्याच्यासोबत एक आपल्याला कार पार्किंगही मिळेल। आणि जर आपण याचं हे बघितलं, फ्लॅटला पॉवर बॅकअप नाही आहे, पण लिफ्टला पॉवर बॅकअप आहे। ठाण्यामध्ये नॉर्मली लिफ्टलाच पॉवर बॅकअप जास्तीत जास्त असतात आणि पाण्याची सुविधा काही प्रॉब्लेम नाही, पाणी वगैरे आहे। राहिला प्रश्न स्विमिंग पूल, क्लब हाऊस, जिम, ह्या सगळ्या गोष्टी इथं सगळ्या सुविधा आहेत। पण कोविडच्या काळानंतर इकडलं जे स्विमिंग पूल, क्लब हाऊस ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्या बंद झाल्या होत्या। अधिक पहिल्यांदा एव्हरेस्ट, त्याच्यानंतर वादवा, त्याच्यानंतर आता वाय स्क्वेअर, असे वेगवेगळे लोक येऊन आता परत ते स्विमिंग पूल वेगळ्या पद्धतीने डेव्हलप होईल। त्याला साधारणतः वर्षभराचा अवधी नक्की जाऊ शकतो। पहिला आत्ता जर मेंटेनन्सचा विचार केला तर साधारणतः 4,500 रुपये ह्या फ्लॅटचा मेंटेनन्स असेल। आणि मेंटेनन्सच्या नंतर जर बघितलं तर मग तुम्हाला मी घर दाखवतो, गॅसची पाईपलाईन म्हणा, त्या सगळ्या गोष्टी ऑलरेडी इथे आलेल्या आहेत। रेंट जरी सध्या विचार केला तर 27,000 ते 30,000 रुपये रेंट तुम्हाला ह्या 2 BHK फ्लॅटचं मिळून पण जातं। तर अशा पद्धतीचा हा खरं 2 BHK फ्लॅट आहे, जिथे OC CC म्हणा किंवा मग ती सोसायटी झालेली पण नक्की आहे। तर त्याच्यामुळे काही प्रॉब्लेमॅटिक विषय काहीच नाही आहे, सगळं नेट अँड क्लीन आहे। तर अशा पद्धतीचा हा 2 BHK फ्लॅट खरं तर आहे। उजेड घरामध्ये चांगल्या पद्धतीचा आहे, वारं घरामध्ये चांगल्या पद्धतीचं आहे, त्याच्यामुळे त्याच्यातही काही अडचण 100% नाही। आणि जेव्हा आपण कंपासद्वारे, मोबाईलच्या कंपासद्वारे जर आपण तुम्ही घर बघायचा प्रयत्न केला तर हे वेस्ट असणार, म्हणजे तुम्ही ज्या वेळेला तुमच्या घराच्या बाहेर येणार त्यावेळेला वेस्ट तुम्हाला दाखवते, आणि ज्यावेळेला तुम्ही इथे तुमच्या घराच्या लॉबीमध्ये येणार आहात त्यावेळेला इकडे एक फ्लॅट आहे, 1 2 3 अधिक 1 4 आणि 5, जवळजवळ 5 फ्लॅटचं प्रावधान आहे। आणि जवळजवळ लिफ्ट जर बघितलं तर आपल्याला 2 लिफ्ट मात्र इथे नक्की मिळतात। तसं जर बघितलं तर आपलं घर इकडनं चालू होतं, तुम्ही इथपासनं तुमचा घराचा एरिया चालू झाला आणि त्याच्यानंतर ज्यावेळेला आपण आतमध्ये जाणार आहोत त्यावेळेला ईस्ट तुमचं घर आहे, पूर्वेला आतमध्ये जात आहे, पश्चिमेला बाहेर पडताय, अशा पद्धतीचं हे घर आहे। जर याचा हॉल तुम्ही बघितला तर 17.5 बाय 10चा हा तुमच्या फ्लॅटचा हॉल असणार आहे, ज्याची साईज तुम्ही बघू शकता। मी मोजताना इथनं मोजलेलं आहे, म्हणजे वॉलड्रॉप जे तुमची कपाटाची TV युनिट किंवा असं काही जर सेट करायचं म्हणलं तर हे धरून 17.5 बाय 10 फूट रुंद, 17.5 बाय लांब असं हे हॉल आहे। आणि हॉलच्या तुम्ही पलीकडल्या साईडला गेलं तर तिकडे बेडरूम्स अँड ते बाथरूम सेक्शन असेल, आणि ह्या साईडला जर आपण आलो तर तुम्हाला प्रॉपर किचन मिळतं। आता इथे हा कन्सेप्ट आहे की बाबा किचनमध्येच तुमची वॉशिंग मशीनसाठी इथे तुम्हाला ऑलरेडी पॉईंट दिलेला आहे, आणि L शेपमध्ये असणारं तुमचं किचन असणार आहे। तुम्ही ह्या साईडला बघू शकता किचनची साईज ह्या साईडला, आणि त्याच्यानंतर तुम्हाला इथे गॅसची पाईपलाईन ऑलरेडी तुमच्या किचनमध्ये आलेली आहे। तर अशा पद्धतीचं हे किचन आहे। आणि किचनच्या ज्यावेळेला आपण बाहेर येणार आहोत त्यावेळेला तुम्हाला ह्या साईडला तुम्ही बघू शकता ही खिडकी आहे, आणि ह्या खिडकीमधनं जर तुम्ही बघितला तर हा जो रोड आहे हा तुम्हाला इंटरनल जो कॉम्प्लेक्सच्या आतमधला रोड आहे प्रशस्त मोठा, तो रोड तुम्हाला इथे तुमच्या कॉम्प्लेक्समधनं दिसतो। आणि नंतर ज्यावेळेला आपण ह्या हॉलमधनं ह्या साईडला येणार आहोत त्यावेळेला ह्या साईडला तुमचं बेडरूम आहे, ह्या साईडला तुमचं एक वॉशरूम आहे। ह्या बेडरूमची साईज पण तुम्ही बघू शकता किती मोठी आणि किती प्रशस्त चांगली आहे, जेणेकरून हा बेडरूमनं परत हिकडनं जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला तुमचा इंटरनल जो कॉम्प्लेक्समधला रोड आहे तो दिसतो। समोर वाधवाचं हे प्रोडक्ट बनवलेलं आहे। हे वाधवाचं हे कॉम्प्लेक्स किंवा हे कॉम्प्लेक्स एकच आहे, फक्त बिल्डरचं नाव थोडं चेंज झालेलं आहे। ते मध्ये त्यांनी 60-40चा वगैरे इश्यू असल्या कारणानं ते त्यांनी ह्याच्यातच बनवलेलं हे पण आहे। इथे तुम्ही जर बघितलं हे कपाटासाठी एवढी मोठी जागा आहे, 10.5 फूट बाय 12 फूट हे तुमचं इन्क्लुडिंग कपाट बिपाट सगळं जर धरलं तर 10.5 बाय 12चं तुमचं हे बेडरूमची साईज असणार आहे। आणि ह्याच्यात पण उजेड वगैरे पण चांगल्या पद्धतीचं आहे। त्याच्या अपोजिटला परत आपण आलो तर जवळजवळ 7.5 बाय 3.5 फुटाचं तुमचं हे बाथरूम, वॉशरूम, टॉयलेट हे तुमचं मात्र इथे अशा पद्धतीचं असणार आहे। आणि त्याच्यानंतर ज्यावेळेला आपण ह्या घराच्या बेडरूममध्ये इकडल्या शेवटच्या बेडरूममध्ये जाणार आहोत तर तुम्हाला हा बेडरूम असा मोठा चांगला, आणि इकडं पण खिडकी क्रॉस व्हेंटिलेशनसाठी ऑलरेडी दिलेली आहे। आणि इथे तुमचं कपाट असं मोठं तुम्ही तुमचं लावू शकता। 9.5 बाय 11चं
हे तुमचं बेडरूम. ह्या कपाटासहित जागा जर धरली तर 9.5x11ची जागा तुम्हाला याच्यामध्ये मिळते. आणि त्याच्या ह्या साईडला जर आपण आलो तर परत बाथरूम, वॉशरूम, टॉयलेट तुम्हाला 7x3.5चं तुम्हाला इथे परत एक उपलब्ध आहे, जे तुम्हाला इकडं वॉशसाठी जागा अधिक ह्या साईडला एवढी मोठी जागा आहे. खरं तर फ्लॅटमध्ये काम आहे, पेंटिंगचं काम आहे, थोडंसं डेंटिंग म्हणा, स्विच वगैरे त्या सगळ्या नीटनेटक्या साफ स्वच्छताची पण गरज आहे. समजा तुम्हाला कपाटं बनवायचे किंवा बाकी सगळ्या गोष्टी बनवायच्या म्हणलं तर तो खर्च मात्र नक्की ह्या फ्लॅटमध्ये असणार आहे. आता हे जे मालक आहे ह्या मालकाने आपल्याला सांगताना 91 लाख रुपयाची किंमत कोट केलेली आहे. OCCC तुम्हाला मी सांगितलं. आणि कोणत्या बँकेकडनं लोन घ्यायचा जरी आपण विचार केला तर ते आपल्याला नक्की मिळणार आहे. जर हा अशा बजेटचा फ्लॅट ढोकळे कोलशेत रोडला हवा असेल तर मला असं वाटते प्रशस्त फ्लॅट जर पाहिजे असेल, कारण की आत्ताचे रेरा कार्पेट आणि मोफा कार्पेट, हा मोफा कार्पेटचा फ्लॅट आहे, त्याच्यामुळे तुम्हाला पैशानुसार जो आपण कार्पेट बघतो त्या नक्की हा मला वाटतं मिळायला पाहिजे. हा पण काम थोडंफार आहे, स्लायडिंग विंडोचं याचं त्याचं काम पण आपल्याला नक्कीच करावं लागणार आहे. तर अशा पद्धतीचे आम्ही नवीन तुमच्यासाठी रिसेलचे चांगले फ्लॅट घेऊन येण्याचा रोख प्रयत्न करतोय. तर त्यातलं काही पसंत पडत असेल तर फोन लावा, आणि जर बघायचं असेल तर मला नक्की सांगा, मी तो फ्लॅट तुम्हाला नक्की दाखवेन. अशाच पद्धतीचे आम्ही परत नवीन अजून घरं चांगल्या पद्धतीचे दाखवणार आहे. जरा थोडे मोठाले दाखवणार आहे, छोटे दाखवतोय. पण त्यासाठी ना तुमच्या मदतीची आम्हाला खूप जास्त आशा अपेक्षा आहे की आपण ती आम्हाला मदत स्वरूपात ते सबस्क्रायबरचं प्रमाण जरा थोडं वाढवलं किंवा जास्तीत जास्त बघण्याचा जर कार्यक्रम तुम्ही ठेवला तर मला असं वाटतं ते आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट असेल. तुर्तास थांबतो मंडळी. रामकृष्ण हरी.